भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयामार्फत सन 2024-25 या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेला प्रतिष्ठेचा आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वासांबेला प्राप्त झाल्यानंतर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावत वासांबे ग्रामपंचायतीने रायगड जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर सुवर्णाक्षरांनी कोरले आहे। या अभिमानास्पद यशामागे रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, प्रभावी नियोजन आणि ग्रामविकासाबाबतची सकारात्मक कार्यपद्धती विशेष ठरली असल्याचे बोलले जात आहे। ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करत ग्रामीण भागात आत्मनिर्भरतेची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी प्रशासनाला दिलेली दिशा आणि प्रोत्साहन यामुळेच वासांबे ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पातळीवर हे यश संपादन करता आले, अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे। तसेच रायगड जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अनेक विकासाभिमुख उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले असून त्याचाच परिपाक म्हणून वासांबे ग्रामपंचायतीने देशात अव्वल स्थान पटकावले असल्याचे कौतुक सर्वत्र होत आहे। सरपंच उमाताई मुंढे यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील, ग्रामस्थ आणि संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासनाने अत्यंत मेहनत, नियोजन आणि समन्वयातून काम करत हा मानाचा पुरस्कार मिळवला आहे। तसेच ग्रामविकास विभाग महाराष्ट्राचे प्रधान सचिव एकनाथ डवले, राज्य नोडल अधिकारी मल्लीनाथ कलश शेट्टी आणि राज्य समन्वयक अनिल बगाटे व श्रीधर कुलकर्णी यांच्या सहकार्यामुळे वासांबे ग्रामपंचायतीच्या यशाला अधिक बळकटी मिळाली आहे। या यशाबद्दल खासदार सुनील तटकरे यांनी वासांबे ग्रामपंचायतीने संपूर्ण देशात प्रथम क्रमांक मिळवला ही बाब अत्यंत अभिमानाची आहे, असे गौरवोद्गार काढले आहेत। आत्मनिर्भर पंचायत हा एक विशेष पुरस्कार, तिसरा पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार, असे पुरस्कार 12 ग्रामपंचायतीला देण्याचं नक्की केलं होतं। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा, वासांब्याच्या सरपंच सभापती उमाताई मुंढे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने या संबंध योजनेमध्ये सहभाग त्या ठिकाणी घेतलेला होता आणि आज मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो आहे। देश पातळीवरील वेगवेगळ्या यंत्रणांनी संबंध देशांती नामांकन झालेल्या सगळ्या ग्रामपंचायतीची तपासणी त्यावेळेला केली होती आणि कालच भारत सरकारच्या वतीने त्यांचे विजय कुमार बेहराजी जे सचिव आहेत त्यांनी वासांबे ग्रामपंचायत आत्मनिर्भर पंचायत विशेष काम केल्याबद्दल पुरस्कार मिळायचं घोषित केलेलं आहे। मी उमाताई मुंढे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं, वासांब्याच्या सर्व नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो। देश पातळीवरती इतर सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचं गौरवशाली स्थान निर्माण करण्यामध्ये त्यांनी यशस्वीता मिळवली। असंच काम ग्रामपंचायतीच्या सर्व क्षेत्रामध्ये व्हावं, अशात माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आहेत। मंत्री अदिती तटकरे यांनीही सरपंच उमाताई मुंढे आणि प्रशासनाचे विशेष कौतुक करत हा संपूर्ण रायगडसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे, असे म्हटले आहे। राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2026 मध्ये ग्रुप ग्रामपंचायत वासांबे यांनी आत्मनिर्भर पंचायत या कॅटेगरीमध्ये देशामध्ये प्रथम पुरस्कार मिळवून एक अभिमानाचा क्षण आम्हाला सगळ्यांनाच दिलेला आहे। मी या निमित्ताने सन्मान्य सरपंच उमाताई मुंढे, ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, त्याचबरोबर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद यांचे सगळ्यांचेच मनापासून अभिनंदन करते। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2026ची सुरुवात झाली आणि याच्यातूनच आपल्या वासांबे ग्रामपंचायतीला आज आत्मनिर्भर पंचायत म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे। खऱ्या अर्थानं रायगडवासियांसाठी सुद्धा आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा हे अतिशय अभिमानाचा क्षण आहे। आमदार महेंद्र थोरवे यांनीही सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत। राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2026 अंतर्गत आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार सन 2025 मध्ये ग्रुप ग्रामपंचायत वासांबे, तालुका खालापूर, जिल्हा रायगड देशात पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे। वासांबेचे ग्रामपंचायतीचे सरपंच सौ उमाताई मुंढे व ग्रामपंचायत अधिकारी वैभव पाटील,
ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मनपूर्वक अभिनंदन. सरपंच उमाताई मुंढे यांनीही खासदार सुनील तटकरे आणि आमदार महेश बालदी आणि रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या विकासदृष्टी आणि मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करत सर्वांचे मनपूर्वक आभार मानले आहेत. नमस्कार, मी सौ उमा संदीप मुंढे, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वासांबे. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2026 आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानते. कोकणचे भाग्यविधाते आणि रायगड जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांनी दिलेल्या विकास कामांमुळे खऱ्या अर्थानं ग्रुप ग्रामपंचायत वासांबेला एक नवीन चेहरा मिळालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं शाळा असतील, महाविद्यालय असतील, ह्याचा विकास कसा होतो हे साहेबांनी दाखवून दिलं आहे. आणि त्यामुळे हा पुरस्कार मिळण्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थानं एक मदत झालेली आहे. त्यामुळे साहेबांचंही मनापासून मी आभार मानते. या विभागाचे स्थानिक आमदार माननीय महेशजी बालदी साहेब यांच्या विकास निधीतून भरघोस असे या ठिकाणी कामं झालेली आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीचा विकासाचा कणा बनलेला आहे. त्यामुळे त्यांचंही मनापासून मी आभार मानते. नेहमी आपण म्हणत असतो की ग्रामपंचायतीचं स्वतःचे महसुलाचे स्रोत वाढवून त्या निधीतून गावाचा शाश्वत विकास कसा केला जाईल आणि कसा साधता येईल यासाठी आम्हाला नेहमी ज्यांचं मार्गदर्शन लाभलं ते म्हणजे कोकणचे अप्पर आयुक्त माननीय दिवे साहेब असतील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले मॅडम असतील, ग्रामपंचायत डेप्युटी CO तनपुरे सर असतील, ज्यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य लाभतं प्रत्येक कार्यक्रमामध्ये, ते म्हणजे आमच्या तालुक्याचे BDO साहेब संदीपजी कराड साहेब असतील, आमच्या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी वैभवजी पाटील साहेब असतील, मी स्वतः सरपंच असेन, उपसरपंच, सर्व सन्माननीय सदस्य असतील, यांचं मोलाचं मार्गदर्शन या अभियानामध्ये आम्हाला लाभलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या कार्यालयाचे सर्व कार्यालयीन कर्मचारी असतील, त्यांनीही या पुरस्कारासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि ग्रामपंचायतीचं आपलं स्रोत वाढवून इन्कम कसा वाढेल यावर जास्त पद्धतीनं भर दिला आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत वासांबेतील सर्व जनतेचं मनापासून आभार मानते. कारण ज्यावेळेस एखादा स्रोत वाढवला जातो त्यावेळेस जनतेचाही तेवढंच पाठबळ असणं आपल्याला गरजेचं असतं आणि ते पाठबळ या जनतेने दिलं त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.